नाही 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 नाही, असं कसं अर्धवट रेसिपी झाली. रेसिपीचं शूट चाललंय बघा. हे ऍक्च्युली इथं आम्हाला सेटअप करायचं आहे सोनीच्या किचनचा. हॅलो नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. तर मी आत्ता चालली आहे मुंबईला साधारण 3-4 दिवसांसाठी. रात्री 10 वाजता मला काका मावशींनी पुण्यामधून पिकअप केलं आणि आम्हाला मुंबईला पोहोचायला साधारण रात्रीचे 2-2:30 झाले. काही प्लॅनिंगनुसार मुंबईला चाललेली आहे 2-3 दिवसांसाठी. आय होप बाळ आणि सगळ्या या गोष्टी मला व्यवस्थित मॅनेज करता येतील. ब्लॉग नक्की कंटिन्यू करा. स्टेट. कसली मेथी आहे ही? मुळ्या म्हणतात त्याला. मेथीच्या मुळ्या. ओके. हे बघा, ही अशी साफ करण्याची पद्धत आहे. हे ना समुद्राच्या रेतीमध्ये उगवते मेथी. याच्यामध्ये अशी माती असते, मग ती अशा पद्धतीने साफ करायची जेणेकरून त्याच्यातली रेती सगळी निघेल. खूप वेळ लागतो याला साफ करायला. ओके. छोटी असते खालची मूळ आहेत ना, ती थोडीशी कट करायची. त्याचा आवाज येतोय. रेतीचा आवाज पण येतोय. आणि 2 ते 3 वेळा हे सतत मेथी आहे ती झाडून छान साफ करून घ्यायची. तर याच्यामध्ये आम्ही ना पाणी ओतून व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतोय. छान अशी निथळून घेतली आपण. हे बघा, याच्यामध्ये पाणी आहे. रेसिपीचं शूट चाललंय बघा. तिळाची वडी करायची आम्ही फर्स्ट रेसिपी. आता सोनीची रेसिपी अर्धी आम्ही शेंगदाणे वगैरे भाजून ठेवलेत. आता मावशीची रेसिपी सुरू आहे. थांबा की आधीच अटॅक झाला. एक काम करा, टाका तसंच सगळं आता. नाही 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 नाही, असं कसं अर्धवट रेसिपी झाली ती. अगं गॅस कमी कर की सोने. करत ना लसूण. हा लसूण तू काढ बाजूला. बंद करते कॅमेरा. मी करते. ओके. हा टाका टाका टाका. हे बघा, लसूण, जिरं 1 चमचा आणि साधारण 3 मध्यम आकाराचे कांदे घेतले. या भाजीला सगळ्यात जास्त महत्त्वाचं काय तर कांदा जास्त लागतो. मिरची ॲड करतोय, साधारण 4 ते 5 मिरच्या. तुम्हाला जेवढं तिखट लागते तुमच्या प्रमाणामध्ये घेऊ शकता तुम्ही. हे ॲक्च्युली इथं आम्हाला सेटअप करायचं आहे सोनीच्या किचनचा. आम्ही काय पण सध्या मध्यंतरी आत्ता मावशीची भाजी महत्त्वाची आहे, कारण सगळे जेवायला थांबलेत. आमची रेसिपी आम्ही मध्ये स्टॉप केली आहे. अर्धी वाटी आपण किसलेलं खोबरं ॲड केलंय. एकदम बारीक चिरून घेतली आहे भाजी. स्वच्छ धुवायची कशी, क्लीन कशी करायची, हे सगळं डिटेल दाखवलेलंच आहे. आता आपण हे सगळं छान लालसर भाजून घेतलं, त्याच्यामध्ये भाजी ॲड करून देऊ. लुक कसा दिसतोय? पुरता आपण मीठ ॲड करतो. ची भाजी आहे ना, ही थोडीशी कडवट असते. जर तुम्हाला जास्तच कडू वाटली तर तुम्ही थोडासा साधारण 1 गुळाचा खडा ॲड करू शकता. छान असे 5 मिनिट आपण वाफ आणली आहे. आपण याच्यामध्ये साधारण 2-3 चमचे शेंगदाण्याचं कूट ॲड करतो. ओके. भाजी झालेली आहे. त्यावरला आणि आम्ही स्टार्टिंग केली IKEA स्टोअरपासून. जसं मी तुम्हाला सांगितलं की मी काही कारणास्तव आत्ता मुंबईला आली आहे. त्याचं फर्स्ट रिझन म्हणजे सोनीचं जे नवीन यूट्यूब चॅनल आहे कुकिंगचं, त्याच्यासाठी आम्हाला छान सेटअप उभा करायचा होता आणि काही किचनशी रिलेटेड म्हणजे त्या चॅनलशी रिलेटेड तिला काही भांडी, सिरॅमिकचे पॉट, स्टीलची भांडी असं काही पर्चेसिंग करायचं होतं. मार्केटला जाण्याआधी आम्हाला जवळचं लोकेशन आहे वरळी IKEA स्टोअर. म्हटलं चला ठीक आहे, कारण आम्ही बरेच व्हिडिओ पण बघितलेले होते. म्हटलं पहिलं आपल्या बजेटमध्ये तिथं काय असेल ते परचेस करावं. बऱ्याच गोष्टी बजेटच्या बाहेर होत्या आणि कारण की स्टार्टिंग करते ती, त्यामुळे आम्हाला बजेटमध्ये सगळ्या गोष्टी बसवायच्या होत्या. मग जसं तिला अनुभव येईल, तिला नवनवीन गोष्टी लागतील, तसं ती नंतर म्हटलं परचेस करत जाईल. त्यामुळे मग आम्ही IKEA स्टोअरला गेलो. मग लागणाऱ्या वस्तू वगैरे घेतल्या. IKEA स्टोअर म्हणजे सगळ्यात हटके लुक देणाऱ्या, तुमच्या घराला हटके लुक देणाऱ्या सगळ्या गोष्टी तिथं आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टोटल जी क्वालिटी आहे ती एकदम स्टँडर्ड क्वालिटीच्या वस्तू तुम्हाला तिथं बघायला मिळतील. IKEAमध्ये जे काही सेटअप आहेत ना, म्हणजे बेडरूम असेल किंवा किचन असेल, लिव्हिंग रूम असेल, इतके सुंदर सेटअप आहेत आणि
किड्ससाठी तर जे काही टॉईज वगैरे आहेत ना ते खूप जबरदस्त आणि युनिक शेपमध्ये मार्केटमध्ये तुम्हाला इतरत्र कुठंही मिळणार नाही. इतके छान छान सेटअप तिथे आहेत आणि तिथं गेल्यानंतर तुम्हाला तुमचं घर कशा पद्धतीने डेकोरेट करायचं याच्या बऱ्याच आयडियाज येऊ शकतात. कारण की तसे सेटअपच इतके छान अट्रॅक्टिव्ह आहे. बाकी आम्ही तिथं जाऊन साधारण काचेची भांडी असतील ती बऱ्यापैकी परचेस केली. जास्त काही खरेदी केली नाही कारण 1700-1800मध्ये आम्ही बऱ्यापैकी थोडंफार क्रॉकरी खरेदी केली. बाकीची जी आम्ही पर्चेसिंग आहे ती क्रॉफर्ड मार्केटला केली. त्याचासुद्धा सेपरेट ब्लॉग मी बनवलेला आहेच. टोटल जी खरेदी आहे म्हणजे आम्ही जे काही नवीन गोष्टी परचेस केल्या त्याचा सेपरेटली ब्लॉग मी शूट करते तो सुद्धा नक्की अपलोड करेन. बाकी छोट्या रील्स आपल्या इंस्टाग्रामच्या पेजला अपलोड करेन. तो इंस्टाग्रामचं पेजसुद्धा नक्की फॉलो करा आणि IKEA स्टोअरची जी टूर आहे ती मी सई पाटील या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करते. सो तो मोठा व्हिडिओसुद्धा नक्की चेक करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आत्ता इथेच थांबते. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. खूप छान अशी IKEAमधली शॉपिंग करून आम्ही साधारण 9:30-10 वाजता घरी पोचलो आणि आजचा दिवस इथंच एंड करते. सी यू सून.